आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। दोन 2019च्या निकालानंतर मोठ्या उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक। मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्यावरही शरद पवार मुंबईमध्ये येऊन पलटले। पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट। शरद पवारांबाबत गैरसमज पसरवण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू, मात्र पवारही तेल लावलेले पैलवान हाताला लागत नाहीत। अजित पवारांच्या दाव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। शहांसोबत सर्व ठरल्यावरही शरद पवारांनी शब्द फिरवल्यानं अमित शहांचा मला फोन आला, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ, अजित पवारांचा मोठा खुलासा। 2014 आणि 2019 मधल्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत, यापुढे सर्व मित्रपक्षांनी माहितीचा धर्म पाळावा, अंकिता पाटलांचं आवाहन। कुणीतरी सांगितलं कसं बटन दाबायचं, मी तसं सांगणार नाही, मनापासून काम करायचंय, त्यामुळे तुतारीच्या समोरचं बटन दाबा, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल, चौकशीचे आदेश, हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कसा बटन दाबा, दादांनी केलं होतं वक्तव्य। उत्तम जानकरांच्या बैठकीमध्ये धैर्यशील मोहितेंना पाठिंबा, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये टॉर्च पेटवत धैर्यशील मोहितेंना दिलं समर्थन, भाजप नको तुतारी पाहिजे, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सकाळी 9 वाजता नांदेडमध्ये सभा, माहितीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन, फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाण उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदींची नांदेड नंतर दुपारी 12 वाजता परभणीमध्ये सभा, माहितीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा, शहरातील लक्ष्मीनगर परिसरामध्ये सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज वाशिममध्ये सभा, माहितीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात, सकाळी 10 वाजता कण्हेरीमधल्या मारुती मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचार सुरू होणार, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार। टीका करताना शेलार विरोधी उमेदवार विसरले, बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव निश्चित, आशिष शेलारांकडून बोलताना चूक लक्षात येतात शेलारांची पुन्हा सारवासारव। शरद पवारांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीनंतर मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंसाठी पवारांची सभा होणार। बारामतीमधल्या काटेवाडीमधून शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात, पवारांच्या मूळ गावातून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दर्यापूरमध्ये सभा, माहितीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन, दुपारी 3 वाजता जाहीर सभा। उद्धव ठाकरेंची वडाळा अँटॉप हिल इथे प्रचार सभा, मवियाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारार्थ सभा, संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। रत्नागिरीमध्ये आज शिवसेना आणि भाजपचा संयुक्त प्रचार, रवींद्र चव्हाण, किरण सामंत आणि उदय सामंत उपस्थित राहणार, सकाळी 10 वाजता प्रचाराला सुरुवात होणार। नटीला नटी नाही तर काय म्हणायचं, मी संसदीय शब्दच वापरतो, मला कोणी मराठी भाषा शिकवू नये, नवनीत राणांवरील वक्तव्यावर संजय राऊत ठाम। राऊत ठाकरे गटातील बोगस व्यक्ती, हा फक्त माझा नाही सर्व महिलांचा अपमान, राऊतांच्या वक्तव्यावरून नवनीत राणा आक्रमक। नवनीत राणांवरील राऊतांच्या वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये भाजप आक्रमक, संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळा जाळला। नवनीत राणांबाबत उद्गार काढणाऱ्यांना महिला उत्तर देतील, जनताच त्यांचा सुपडा साफ करेल, राणांवरील वक्तव्यावरून फडणवीसांचा राऊतांवर निशाणा। संजय राऊत नेता नाही तर दलाल, नवनीत राणांबद्दल केलेलं राऊतांचं वक्तव्य अशोभनीय, संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल। नाशिकमधून माघार घेत असल्याची छगन भुजबळांची घोषणा, नाशिकचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अमित शहांनी नाशिकसाठी माझं नाव सुचवलं होतं, त्यांचे आभार, भुजबळांची माहिती। छगन भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया, हेमंत गोडसे नाशिकसाठी इच्छुक। छत्रपती संभाजीनगरमधून संदीप भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित, 25 एप्रिलला शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती, ठाणे नाशिकची जागाही आम्हीच लढणार, शिरसाट यांची माहिती। रोहित पवार सोशल मीडियावर केस कापले तरी व्हिडिओ टाकतात, सुजय विखेंचा टोला, मी काहीतरी करतो म्हणून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतो, विखेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर। संसदेमध्ये कोणत्याही भाषेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, भाषेवरून सुजय विखेंनी लंकेंवर केलेल्या टीकेचा शरद पवारांकडून समाचार। इंदापूर तालुक्यातून सुनेत्रा पवारांना मोठी लीड मिळवून देऊ, बारामतीमध्ये लीड मिळतं की इंदापूरमध्ये स्पर्धा लावू, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया।
धाराशिवमध्ये माहितीमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर शिवसेनेच्या जागा कमी होत राहिल्यास शिवसैनिक सहन करणार नाही. मंत्री तानाजी सावंतांचा इशारा. 6व्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये 25 निवडणुका लढल्या. कोणतीच निवडणूक सोपी समजली नाही. तर माझ्या प्रचारामध्ये सुद्धा मोठ्या नेत्यांच्या सभा होतील. रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला येऊ नका. जरांगे पाटलांचा पंकजा मुंडे यांना इशारा. आमरण उपोषण करून कायदा बदलत नसतो, पंकजांनी केलं होतं वक्तव्य. बजरंग सोनवणे शेतामध्ये नेमकं कुठलं पीक घेतात? मंत्री धनंजय मुंडेंचा बजरंग सोनवणेंना टोला. बीडमधून पंकजा मुंडे आणि मवियाकडून सोनवणेंमध्ये लढत. बारामतीमध्ये शरद पवारांच्या 5 जाहीर सभा होणार. 5 मे रोजी शरद पवारांची शेवटची सभा बारामतीमध्ये होणार. आजपासून म्हाडा, रावेर, बारामती, साताऱ्यामध्ये सभांचा धडाका. बारामतीमध्ये समारोप सभेसाठी शरद पवारांना नवी जागा शोधावी लागणार. ख्रिश्चन कॉलनी मैदानावरील शरद पवारांची समारोप सभा. मात्र अजित पवारांकडून आधीच मैदान बुक. पुण्यात 25 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. शरद पवार, जयंत पाटलांची उपस्थिती असणार. माहितीला पाठिंबा दिल्यानंतर राहुल शेवाळे राज ठाकरेंच्या भेटीला. मनसेच्या मतांचा फायदा होईल. 17 वर्षांनंतर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार. शेवाळेंची प्रतिक्रिया. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांकडून भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब हजेरी लावत स्नेहभोजन केलं. शिवाजीराव आढळरावांकडून मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू. मनसेनं पाठिंबा जाहीर केल्यानंतर हडपसर भागामध्ये आढळरावांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना भेट. धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटलांसाठी अजित पवारांची प्रचार सभा. राणा जगजितसिंह पाटलांसोबत मंदिरामध्ये पूजा अर्चा केल्यानंतर दर्ग्यामध्ये जात चढवली चादर. अजित पवारांकडून धाराशिवमधील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी. पंतप्रधान मोदींची 29 तारखेला पुण्यामध्ये जाहीर सभा. माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन. सुनीता पवारांच्या प्रचारार्थ विजय शिवतारेंनी केला पुरंदर मतदारसंघाचा दौरा. पुरंदरमधील काही गावांमध्ये शिवतारेंनी घोंगडी बैठका घेतल्या. नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये यावेळेला चमत्कार झालेला दिसेल. कोकणातही सामना एकतर्फी सोडणार, संजय राऊतांचा विश्वास. विनायक राऊत सध्या स्वप्नांच्या जगामध्ये वावरत आहेत. निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका. विनायक राऊत 4 जूननंतर मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याचा दावा. राष्ट्रवादीमध्ये राहून मुक्ताईनगर विधानसभा लढणार. रोहिणी खडसेंचं रक्षा खडसेंना उत्तर. रोहिणी खडसेंना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करू, रक्षा खडसेंनी केलं होतं विधान. भाजपच्या प्रचारामध्ये सगळेच पेड कार्यकर्ते. रवींद्र धंगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपवर आरोप. राहुल गांधी, प्रियंका गांधी प्रचारासाठी पुण्यामध्ये येणार असल्याची माहिती. सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एमआयएम कडून माघार. पक्षाचे अध्यक्ष अझरुद्दीन ओवैसींच्या आदेशानंतर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दींची माहिती. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब रात्री जुगार खेळतात, रवी राणांचा आरोप. तर बळवंत वानखेडेंच्या मतदारसंघामध्ये दिवे न लावल्यानं अंधार असा निशाणा साधत दोघांवरही टीका. धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाणांचे पुत्र सुनील चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश. अर्चना पाटलांच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार, बावनकुळेंच्या हस्ते प्रवेश. रिपाई अध्यक्ष रामदास आठवलेंनी घेतली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट. मुंबईत बांद्रामध्ये झालेल्या भेटीमध्ये अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघाबाबत चर्चा. शेकापचे अनिकेत देशमुखांची माढा लोकसभा निवडणुकीतून माघार. शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर मोहिते पाटलांवरील नाराजी दूर झाल्याची माहिती. देशमुख धैर्यशील मोहितेंचा प्रचार करणार. कोल्हापुरातील 15 रिक्षा संघटनांचा काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा. कोल्हापूरच्या स्वाभिमानी कष्टकऱ्यांचा आवाज दिल्लीमध्ये घुमला पाहिजे या शब्दात व्यक्त केल्या भावना. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी सैनिक प्रशांत कदम यांनी दाखल केला अर्ज. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमध्ये गावोगावी बैठकांचा धडाका. लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसलेंच्या उदयनराजेंसाठी गावोगावी सभा. भाजपचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून कॉर्नर सभांचा धडाका सुरू. एका दिवसामध्ये 10 गावांमध्ये कॉर्नर सभा. जळगाव शहरामध्ये मवियाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची बैठक. करण पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून काम करण्याचं पदाधिकाऱ्यांचं आवाहन. भिवंडीमध्ये मवियाचे उमेदवाराच्या प्रचारासाठी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. यावेळी जितेंद्र आव्हाड, उमेदवार सुरेश म्हात्रेंसह मोठ्या संख्येनं पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. बदलापूर शहरामध्ये ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. सुरेश म्हात्रेंच्या प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू. वंचितकडून बाळामामांना पाठिंबा मिळणार. शहर प्रमुख किशोर पाटलांची माहिती.
गेली 20 वर्ष मी लोकांसाठी लढतोय, मी लढतोय हे दिसत नाही तर राजकीय संन्यास घ्यावा का? अभिजित बिचुकलेंची प्रतिक्रिया. देशात पहिल्या टप्प्यामध्ये 60.03% मतदान, त्रिपुरामध्ये सर्वाधिक 80% तर बिहारमध्ये सर्वात कमी 48% मतदान. महाराष्ट्रात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 55.29% मतदान, गडचिरोली चिमूरमध्ये सर्वाधिक 66.27% मतदान तर नागपुरात सगळ्यात कमी 49.07% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बीबीए, बीएससी आणि बीएमएस प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत 48,182 विद्यार्थ्यांची नोंदणी. पुण्यात डीएस कुलकर्णी यांच्या मुख्य कार्यालयावर छापे, जंगली महाराज रोडवरील कार्यालयामध्ये ईडीचे 2 पथकं पोहोचली, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोप प्रकरणामध्ये कारवाई. मुंबईत उच्चांकी तापमानात चिळून उष्णतेमुळे मुंबईकरांचं आरोग्य बिघडलं, नागरिकांनी उष्णतेपासून काळजी घ्यावी, आरोग्य यंत्रणेकडून आवाहन. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून 9 किलो 400 ग्रॅम सोनं जप्त केलेल्या सोन्याची किंमत 5,71,00,000 मागील 3 दिवसातली कारवाई. मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई गोरखपूर आणि मुंबई दानापूर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन, मुंबईतून उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार. मुंबई उच्च न्यायालयासमोरील जुन्या इमारतींचा काही भाग कोसळला, घटनेमध्ये 1 जण गंभीर जखमी तर दोघांना किरकोळ दुखापत. नवी मुंबईमध्ये वारंवार लाईट जात असल्यानं माजी महापौर सागर नाईक आक्रमक, वाशीमधील महावितरण कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांनाच विचारला जाब. राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात, उर्वरित राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार. उल्हासनगरमध्ये गांजा विक्री करणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांकडून अटक, 10 ग्रॅम एमडी पावडर आणि 6 किलो गांजा जप्त, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नवी मुंबईच्या आसूड गावामध्ये एसटी बसला अपघात, 15 ते 20 प्रवासी जखमी, जखमींवर एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर कारचा अपघात, जखमी वाहन चालक उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल. नवी मुंबईत बसचा अपघात, अपघातामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी, जखमींवर उपचार सुरू. बसनं समोरील वाहनाला धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढला, 43°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद, वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 42°C वर, बस स्थानकासह शासकीय कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं नागरिकांचे हाल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या, जिल्ह्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू, जिल्हा परिषदेकडून आढावा बैठक संपन्न, पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना केल्या जाणार. नाशिकच्या मालेगावात उन्हाचा तडाखा पाहता मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेमध्ये बदल, मात्र हलगर्जी केल्यास सक्त कारवाईचा इशारा. बीडच्या परळीमध्ये पाण्याअभावी 1 एकर टोमॅटो उद्ध्वस्त, शेतकरी नारायण नाईकवाड यांच्याकडून 1.5 लाख रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड. मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई गोरखपूर आणि मुंबई दानापूर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन, मुंबईतून उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार. अमित शहांकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढणार. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेले छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल लोकसभेच्या रिंगणात, राजनांदगाव मतदारसंघातून बघेल उमेदवार. तिहार तुरुंगामध्ये अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन मिळत नाही, तुरुंगामध्ये त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, आपचे नेते आतिशी यांचा आरोप. तिहार प्रशासनानं सर्व आरोप फेटाळले, केजरीवाल यांची दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा वैद्यकीय तपासणीचे अहवाल तिहार प्रशासनाकडून दररोज प्रसिद्ध होतात, प्रशासनाचा दावा. वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीकडून अटक, 9 तासांच्या चौकशीनंतर खान यांना अटक. ईडी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला समन्स बजावण्याची शक्यता, बिटकॉईन प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता. भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची नियुक्ती, केंद्र सरकारनं गुरुवारी रात्री उशिरा घोषणा केली. डीआरडीओचे आणखी एक यश, स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण, ओडिशाच्या किनाऱ्याजवळच्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी श्रेणी इथून उड्डाण चाचणी. भारतानं ब्राह्मोसची पहिली खेप ही फिलिपाईन्सला सोपवली, चीनसोबतच्या तणावामुळे दक्षिण चीन समुद्रामध्ये तैनात.